परत पांढरे पैसा अंगावर नाही पता नाही होत. करूया आंदोलन सर्वप्रथम ज्या स्त्रीने मला एवढी हिंमत दिली हो पण अशा कार्यक्रम मातेच्या प्रतिमेला तुम्ही आहात महान या समाजामध्ये स्त्रियांना दिला बहुमान म्हणूनच मी तुमच्या प्रतिमेला करते आहे कोटी 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 प्रणाम. आणि त्याचबरोबर ज्या स्त्रीने आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला आज आपण बघतो आहे पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रामध्ये ज्या स्त्रिया उद्या आल्या संविधानामध्ये आम्हाला हक्क दिला असे ते विश्वरत्न परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा प्रतिमेला माझं सतशः अभिवादन. आज बिरसा मुंडा यांची जयंती आहे आणि झारखंडमध्ये आहे. आज त्यांनी 24व्या वर्षामध्ये सगळीकडे जे आंदोलन करून समाजासाठी लढला असे ते या आपल्या भारत देशातील बिरसा मुंडा यांना सुद्धा माझं सतशः अभिवादन. आणि हा अनेक जाती धर्मातील पुरुषांनी आपल्या वंचित घटकांना जीवन जगण्यासाठी त्यांचं कल्याण करण्याकरिता अहोरात्र परिश्रम करून तुम्हा आम्हाला जी संधी मिळवून दिली अशा सर्व महापुरुषांना माझं कोटी 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 प्रणाम. आजचा हा सखी मंचचा कार्यक्रम मी काल बुकवरती वाचलेलं होतं आणि पांडेजी यांच्याकडून हे आजचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांचं पण मी मनापासून स्वागत करते आहे, अभिनंदन करते आहे. ह्या मंचावर उपस्थित त्यांच्या मिसेस पांडे मॅडम, कैदरवार मॅडम, मॅडम आणि आपल्या रुक्मिणी मॅडम उपस्थित, आमच्या वाघमारे मॅडम, अजून दुर्गा मॅडम उपस्थित, आमच्या मैत्रिणी सखी मैत्रिणी. मी ते गीत म्हणणार आहे पण मी इथे आता 1-2 शब्द बोलते आहे. आज आपण विचार केला ना, पूर्वी निवडणुकीच्या वेळेस स्त्रिया या वंचित केलेल्या होत्या. बघा केवढा मोठा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला. टाटा बिर्ला भारताचे असतील ना, त्यांना सुद्धा काय दिलेला आहे, एकच अंगठा. आणि इथला अन्नपणीचा रस्त्याने फिरणारा जो गरीब असेल ना, त्याला सुद्धा एकच अंगठा. टाटा बिर्ला डबल म्हणला तुम्ही अंगठा मारतो तो मारता येणार नाही. म्हणजे खूप सुंदर अशी संधी आम्हाला आलेली आहे. आणि येत्या काळामध्ये आमच्या तुमच्या घरी खूप लोक येणार आहेत. बाबासाहेब आजही पोस्ट टाकलेली आहे, सगळी मंचमध्ये टाकलेली आहे. किती लोकांनी वाचली, किती बायकांनी वाचली माहिती नाही. बाबासाहेब म्हणतात मताला म्हणजे पैशाला मत विकू नका. आपण उद्याकडे बघतोय आपले नाही, परंतु खरं जर राजकारणामध्ये जो व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर गोरगरिबांच्या कल्याणासाठी उद्धारासाठी जर येत असेल त्या व्यक्ती आपल्याला समजून येते. आणि तसंच लोकांनी गृहीत धरलं पाहिजे. आता या आधी जे काही आमच्या आपल्याला भगिनी म्हणून गेल्या त्यामुळे तो त्या कमी आहे नाही. वर्गामध्ये शिक्षक काय म्हणतो, जास्त विद्यार्थी तितका गोंधळ होते, पाठीमागच्या ऐकतच नाही पुढच्या ऐकतात. तुम्ही एवढे जरी लोक असले ना, खूप चांगलं आहे. तुमचं प्रतिनिधित्व करण्याचं तुमच्यामध्ये जे एक पात्रता आहे आणि त्याला हौस असते, त्याला ऐकण्याचं असते, त्याला काहीतरी करण्याचं असते, तोच व्यक्ती इथपर्यंत येऊन असते. राजकारण काय आहे, ज्यांना या माध्यमातून जायचं राहते आणि म्हणून मग काहीतरी करायचं, पैसे वाटप करायचे आणि मग निवडून यायचं. मोठी सांगते तुम्हाला या जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला योग्यरित्या कोणचं वाटते, आपल्या कल्याणाला कोण आहे अशांना दिलं पाहिजे असं मी तुम्हाला मनापासून आजच्या क्षणी सांगते आहे. आणि तुम्हाला शोध घेतला पाहिजे कोण आहे कोण नाही म्हणून. मला ते म्हणायचं होतं पण एक मला आवाज वगैरे नाही आहे. आता आमच्या संघटनेमध्ये नेहमी राहून एक छोटंसं पर्याय म्हणते आहे. सांगा ती सांगा वाट पाहते मी इकडे येणार साच माझा
जमून या बाया आंदोलन करूया पुरुषाच्या गुलामीचा पिंजरा तोडूया दमून नाही निभायचं चौकामध्ये बोलायचं अत्याचार अन्यायाला पुढते पुढती जायचं समोर समोर जाऊया समोर समोर जाऊया पुरुषाच्या गुलामीचा पिंजरा तोडूया अनमोलाची वाण नेमकीवरी नजर साधन म्हणून नाही आमची संघटित होऊया संघर्ष करूया पुरुषाच्या गुलामीचा पिंजरा तोडूया. तुम्हाला सांगायचं इतकंच आहे का आपण सतत त्या कावडे मॅडमने चांगलं सांगितलेलं आहे का आपले मोबाईल असते तर सांगायचं तात्पर्य तुम्ही महापुरुषांची पुस्तक वाचावी ना नक्कीच तुम्हाला इथे येऊन जोडण्याचं मी बोलत तुम्ही बोलायचे सखी मंचच्या कार्यक्रमामधून मला इथे संधी मिळाली आणि त्याबद्दल मी सखी मंचच्या वतीने आभार मानते आणि सॉरी ताई माफ करा पण महिलांचे गाणे बाकी आहे कारण परीक्षकाला घरी जायचं त्यामुळे सांगा त्याला थँक्यू नाही बाई या नाही